ओम जय गुरुदेव. स्त्रियांना काही एक दुःख नसतं, भरपूर दुःख मनात घेऊन फिरत असतात. ते म्हणजे कसं, तर कोणाकोणाच्या मनात असतं मुलगा माझ्याशी नीट बोलत नाही, कसं करायचं, सारखे तेच विचार. कोणाकोणाच्या मनात असतं सुनबाई माझ्याशी नीट बोलत नाही, कसं व्हायचं. कोणाकोणाच्या डोक्यात हे विचार, भाऊ माझ्याशी बोलत नाही, कोणी म्हणतं बहीण माझ्याशी बोलत नाही, बहिणीचं माझं पटत नाही. असे खूप विचार असतात स्त्रियांच्या डोक्यामध्ये आणि मग त्याच्यामध्येच गुंतून जातात. आयुष्य कशासाठी जगायला आलो आहे हे सगळे विसरूनच जातात. हे नाते गोते ज्या वेळेला आपल्याला जखम होते त्यावेळेस ते जखमेचं जे दुःख असतं किंवा ते दुखत असतं ते कुणीही तुमचं वाटून घेऊ शकत नाही. ते जखम झालेली जे काही दुःख असतं, वेदना असतात, त्या सगळ्या तुम्हाला सहन करायच्या असतात. हे कोणाच्या लक्षात येत नाही. आणि ज्या परमेश्वराने आपल्याला जीवन दिलेलं आहे त्या परमेश्वरापेक्षा तुम्ही बाकीच्या लोकांना मोठं मानता, त्याच्यामध्ये गुंतून जाता. ते तुमचं दुःख नाही कमी करत. हे फक्त नाही का, आजचा दिवस उद्याचा दिवस कसा ढकलायचा हे चाललेलं आहे. हे जीवन जगण्याचा पर्याय नाही. जीवन जगण्याचा पर्याय आणि सुखाचा पर्याय जर म्हणाल तर भक्ती मार्गामध्ये काहीही देवाचं कोणी सांगत असेल ते ऐका. दुसरी गोष्ट, तुम्हाला स्वतः भक्ती करायची नाही, ऐकायला सुरुवात करा. खूप मार्ग आहेत, भरपूर ऐकायला मिळतं. देवाचे पारायणं असतात, कथा असतात. श्रवण करा. श्रवण म्हणजे ऐकणे, तर ऐकायच्या आणि तिथं वेळ घालवायचा. इथं तिथं हे बोलत नाही ते बोलत नाही ह्याच्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा स्वतःचं भलं कसं करून घेता येईल हे बघा. आणि ह्याच्यामध्येच खरं सुख आहे. कोणी म्हणतात ना, आपल्यालाच सगळं बघायचं आहे. आपलं दुःख हे आपल्यालाच भोगायचं असतं, कोणी त्याच्यात सहभागी होत नाही. आनंदात सगळे सहभागी होतात, दुःखात कुणी सहभागी होत नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने राहायला सुरुवात करा. सुखी व्हाल. ओम जय गुरुदेव. आई राजा उदे उदे. ओम पद्मावती माता की जय.